बोला श्री सत्यनारायण देव की जय। सो माझ्या भावाच्या घरी वास्तुशांती होती, त्यांनी नवीन घर घेतलं आहे। सो तिकडे गेलो होतो, आज सकाळपासूनच तिकडे होतो। सो हे थोडंसं त्याच्या घराचा जो देव्हारा आहे त्याचं मी शूट केलं आणि थोडं त्याची पूजा जी मांडली होती त्यांनी त्याचं शूट करत होती। सो हे सगळं आहे, ही आमची कुलदैवत आहे कटीलची देवी। आणि हां, हे सगळं आमची भगवती देवी आहे। आणि हे बाकीचं सगळं जे त्यांनी पूजेसाठी केलं होतं ते सगळं मी तुम्हाला थोडंफार दाखवते। आणि बाकीची सजावट माझ्या भाचीनी केली आहे, म्हणजे भक्ती जिचं नाव आहे तिने केली आहे। आणि हे सत्यनारायणची पूजा जी त्यांनी घातली होती। आणि हे त्याचं घर आहे, मी तुम्हाला थोडंफार आजूबाजूचे लोक दाखवते आणि कसं एन्व्हायरमेंट होतं एकंदरीत ते तुम्हाला दाखवते। तर ही माझी वहिनी आहे आणि हिची ओटी एक लेडीज भरत होते। सो मी ते शूट करत होती त्यावेळेला आणि आम्ही आज खूप मजा केली आहे। हे सगळं त्याचं घर असं आहे, फुल म्हणजे एकदम छान भरलेलं होतं, फुल हाऊस होतं आणि भरपूर लोक आलेली येत जात होती लोक। ही माझी मावशी आहे, ही माझी सख्खी मावशी आहे आणि अजून भरपूर जणं आली होती ह्याच्यासाठी। मी सगळं ॲक्च्युली घराचं शूट पण करत होती आणि आज खूप वर्षांनी मी माझ्या बहिणीला पण भेटली होती, बहिणीला भावाला, कारण हे माझ्या भावाचं नवीन घर आहे। सो त्याचं वास्तुशांतीला मी गेली होती। सो मी भाऊ बहीण यांना मी आता आय थिंक मी आता खूप महिन्यानंतर भेटली आहे, म्हणजे 6 महिन्यानंतर तरी असेल। आणि सगळं तिकडचं रेकॉर्ड करत होती की मी कसं आहे, एन्व्हायरमेंट काय आहे। सो येस, अशा प्रकारे ते घर आहे तिकडे। आणि जेव्हा मी फर्स्ट टाईम गेलेली ना तेव्हा तिकडे इंटिरियर वगैरे केलं नव्हतं, त्यामुळे मला आत्ता वेगळं वाटत होतं ते। मी म्हणत होती का गच्च दिसतंय। सो मला एक्सप्लेन केलं गेलं की ते इंटिरियर नंतर केलेलं आहे, त्यामुळे ते मला असं गच्च दिसते, पण ते ॲक्च्युली आधीपासून प्लॅन तोच असावा की इथे असं हे असेल। आणि मी स्वतःचं पण शूट करते आहे। आणि इकडून व्ह्यू बघा तुम्ही, काय जबरदस्त व्ह्यू आहे, इथून एवढा मस्त व्ह्यू होता ना, म्हणजे मी हेल्पच नाही करू शकली याला की हे शूट नाही करायला पाहिजे। सो मस्त व्ह्यू होता तो आणि ते शूट करत राहिली। आणि गाईज इकडे एक खासियत आहे की इकडे एक गाडी फिरते ब्लॅक कलरची, ज्याला सिक्युरिटी व्हॅन म्हणतात, सिक्युरिटी व्हॅन किंवा सिक्युरिटी कार समथिंग लाईक दॅट। तर ती त्या फुल एरियाचं सिक्युरिटी चेक करण्यासाठी किंवा काय आजूबाजूला काय सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज नाही आहे ना त्याच्यासाठी ती एक व्हॅन फिरते। ते मला खूप नवीन वाटलं, कारण मी ते दुसऱ्या कुठेच हे गोष्ट बघितली नाही। आणि हा जो ब्रिज आहे हा आमच्या डोंबिवलीला, म्हणजे ठाकुर्ली डोंबिवली प्लस जिकडे माझ्या भावाचं घर आहे तो त्याला जॉईन करणारा ब्रिज होता। आणि ह्या ब्रिजवर इतकं मस्त वाटत होतं, माहिती आहे मला हा ब्रिज खूप आवडतो, त्यामुळे मी तो ब्रिज शूट करत होती। हा ॲक्च्युली रेतीबंदर साईडला असावा कुठेतरी, कारण तिकडे सगळं हे आहे, म्हणजे असा प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे। आणि हा ब्रिज बांधल्यामुळे ना एकदम ब्लेसिंग झालं आहे, म्हणजे जिथे आम्हाला गाडीनी सुद्धा ठाण्याला पोचायला किती तास लागले असते आणि काय झालं असतं, त्याच्यामध्ये आम्ही इथे 20 मिनटात किंवा अर्ध्या तासात आम्ही इथे पोचतो। आणि ट्रॅफिक असेल तर 45 मिनिट्स पकडा आणि ट्रॅफिक नसेल तर 20 मिनिट्स पकडा, 20-25 मिनिट्स समथिंग। आणि हा एवढा सुंदर ब्रिज आहे आणि मला ह्याचं ते पूर्ण जे लुक आहे ना या ब्रिजचा तो मला खूप आवडतो, त्यामुळे दरवेळी जेव्हा मी इकडे येते तेव्हा मी हा शूट करते। आणि थोडे चांगले डेव्हलपमेंट पण होत असतात। हे थोडंसं मोठा गाव साईडला आम्ही गेलेलो, डोंबिवली साईडला आम्ही गेलेलो। आणि हा ॲक्च्युली इथे आम्हाला काहीतरी ते विसर्जन करायची ज्या गोष्टी होत्या त्या तिकडे निर्माल्य टाकायचं होतं, त्यासाठी आम्ही इथे आलेलो। पण एवढं सुंदर तिकडे सनसेट होणार होता, नॉट सनसेट एक्झॅक्टली पण जवळजवळ होणार होता, म्हणजे ते ऑरेंजिश कलरचं सारखं नाही सांगणार मी, पण साधारण 4, 4:30, 5पर्यंत वाजले असतील। आणि ते आम्ही तिथे थोडंसं थांबलो आणि रिलॅक्स झालो, खूप बरं वाटलं यार। एकंदरीत मी हे म्हणू शकते की हे संडे वेल स्पेंट। थँक्स फॉर वॉचिंग।